विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 10वी विज्ञान विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये आज आपण हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण 6 जुलै ते 11 जुलै पर्यंत होणारा अभ्यासक्रम म्हणजे याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघताय मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सेतू अभ्यासक्रमाच्या की मी विज्ञान इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मधील कृतीपत्रिका 1 ते 5 आपल्यासमोर एक्सप्लेन केलेले आहेत। आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील कृतीपत्रिका क्रमांक 1, 2 आणि 3 इथं समोर आपल्याला वेळापत्रक दिसतंय। यामध्ये 1, 2 आणि 3 ज्या कृतीपत्रिका आहेत त्यामध्ये आनुवंशिकता व परिवर्तन भाग 1, आनुवंशिकता व परिवर्तन भाग 2 म्हणजे कृतीपत्रिका 2 आणि कृतीपत्रिका 3 आनुवंशिकता व परिवर्तन भाग 3 या पद्धतीनं एकाच धड्यावर इथं 3 कृतीपत्रिका तयार केलेल्या आहेत आणि त्या 3ही कृतीपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण ह्या कृतीपत्रिकेमधील जो अभ्यासक्रम आहे तो इयत्ता 9वी विज्ञान वरती आधारित असल्यामुळे आपण जर 9वी विज्ञानचं पुस्तक घेऊन त्यातील हा कंटेंट म्हणजे हे घटक तुम्ही वाचला तर नक्कीच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि उत्तरं सोडवण्यास हे सोपंही जाईल। तर यामध्ये फक्त यामध्ये आपल्याला हा जो अभ्यासक्रम आहे त्या कृतीपत्रिकेतील घटकाच्या नावाच्या वरती जी तारीख दिलेली आहे ती फक्त दिनांक 1 जुलै ते 15 जुलै 2021 असा इथं काय करायचं आहे, अर्थ घ्यायचा आहे। म्हणजे चाचणी क्रमांक 1 जी आहे ती 1 ते कृतीपत्रिका क्रमांक 1 ते 5 वर आधारित आहे आणि याची तारीख जी आहे ती फक्त काय झालेली आहे, दिनांक 1 जुलै ते 15 जुलै 2021 अशी ही तारीख आपण समजून घ्यावयाची आहे। आता आपण कृतीपत्रिका 1 जी आहे म्हणजे विज्ञान इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधील पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम यामधील कृतीपत्रिका 1 जी आहे त्यामध्ये आपल्याला आज समजून घेऊया आनुवंशिकता, आनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण, गुणसूत्रांची रचना, प्रकार, केंद्रक आम्ल आणि DNA व RNA याविषयी माहिती समजून घ्यावयाची आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण हे सगळे घटक आपल्याला इयत्ता 9वीच्या पाठ क्रमांक जो 16वा आहे आनुवंशिकता व परिवर्तन या धड्यामध्ये आपल्याला हे सगळे घटक आढळून येतील। आता याच्यामध्ये अनुवंश जो दिलाय व अनुवंशिकी शास्त्राबद्दल माता पिता आणि संतती यांच्यामधील साम्य व भेद जे आहेत, अनुवंशिकतेचे परिणाम आणि हे माता पित्यांकडून मिळणाऱ्या जनुकांमुळे प्रकट होतात। आता ह्याच्यासाठी आपण पाहिलंय की प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये जे केंद्रक आम्ल असतात, केंद्रक आम्लामध्ये DNA व RNA हे 2 केंद्रक आम्ल आहेत। तर ह्या केंद्रक आम्लामध्ये DNA जो बनलेला असतो त्या DNA मध्ये 2 पॉलीपेप्टाइड चेन्स असतात। त्यातला एक प्रत्येक म्हणजे 2 पॉलीपेप्टाइड पैकी एक पॉलीपेप्टाइड चेन हा मातेकडून आलेला असतो आणि एक पॉलीपेप्टाइड चेन हा पित्याकडून आलेला असतो आणि त्यांचा संयोग झाल्यामुळे त्याच्यामध्ये असलेली जी जनुक आहेत आणि त्या जनुकांमध्ये असलेले जे गुणधर्म आहेत तेच पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात। आता आपण यानुसार अनुवंश जो आहे तर अनुवंश शास्त्र जे आहे याबद्दल माहिती अनुवंशिकता व परिवर्तन या धड्यामध्ये दिलेला आहे। आता आपण समोर जे बघताय की आपल्याला माहीतच आहे की अशी गुणसूत्र म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे DNA आहेत त्या DNAच्या आतमध्ये काय असतात, गुणसूत्र असतात। ही जी गुणसूत्र आहेत तर त्या गुणसूत्रांची रचना जर आपण पाहिली तर हे रचना आणि प्रत्येक सजीवामध्ये अशी किती गुणसूत्र असतात याची देखील संख्या आपल्याला या पुस्तकामध्ये दिलेली आहे। आता आपल्याला समोर जी आकृती दिसते यामध्ये लक्षात घेऊया चेहऱ्याची ठेवण काय आहे, नाक व ओठांची ठेवण काय आहे, कानाच्या पाळीची ठेवण काय आहे, कपाळावरील केसांचा कोन कसा तयार होतो यासाठी हे जे घटक दिलेले आहेत तर
प्रत्येक प्रजातीमध्ये निसर्गामध्ये जी विविधता आढळते, त्या विविधता ही नेमकी कशामुळे निर्माण होते, तर त्यामध्ये चित्रात चेहऱ्यातील काही भेद दिलेले आहेत. कारण आपण सर्व मनुष्य प्राणी असूनही सर्वांच्या उंचीमध्ये, रंगामध्ये, चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये खूप फरक असतो. उदाहरणार्थ काही जणांच्या कानांची पाळी पूर्णपणे चिकटलेल्या असतात, तर काही अर्ध्या चिकटलेल्या असतात. तसेच नाक व ओठांची ठेवण, कपाळावरील केसांचा कोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. तर ह्या सगळ्याचा विचार करून विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये असं लक्षात ठेवायचं आहे की जी लक्षणं जास्त व्यक्तींच्या मध्ये दिसतात ती प्रभावी लक्षणं असतात, म्हणजे जास्त एक्सप्रेस होतात. जी लक्षणं जास्त एक्सप्रेस होतात म्हणजे दिसून येतात ती प्रभावी लक्षणं असतात. आणि काही लक्षणं फक्त काहीच लोकांच्या मध्ये दिसून येतात, म्हणजेच ती लक्षणं अप्रभावी असतात. आता याच्यानुसार अनुवंश जो आहे, तर अनुवंशामध्ये सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये उतरवण्याच्या प्रवृत्तीला आपण अनुवंश म्हणतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक नवीन जीव जो आहे तो त्याच्या अस्तित्वात असलेल्या आई वडिलांकडूनच निर्माण झालेला असतो, म्हणजेच त्याच्या जनक माता पित्यांकडूनच तयार झालेला असतो. आणि म्हणून याला आपण ही जी गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये उतरवण्याच्या संक्रमित होण्याच्या प्रवृत्तीला आपण अनुवंश म्हणतो. आणि अनुवंशिकी शास्त्र म्हणजे सामान्यपणे अनुवंशाचा मुख्यत्वे जनुकांचा अभ्यास करणाऱ्या जीवशास्त्राच्या शाखेला अनुवंशिकी शास्त्र असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हा धडा खूप इंटरेस्टिंग आहे, कारण या धड्यामधील अनुवंशिकता परिवर्तन हा धडा तुम्ही आता 9वी मध्ये परिवर्तन, अनुवंशिकता व परिवर्तन हा धडा 9वी मध्ये आहे. आणि याचाच पुन्हा पुढचा भाग हा इयत्ता 10वीच्या अनुवंशिकता व उत्क्रांती या धड्यामध्ये या पुढील भाग समाविष्ट केलेला आहे. आता अनुवंशिक लक्षणं जे आहेत, तर माता पित्यांकडून संततीमध्ये येणारी लक्षणं जे आहेत, तर काही लक्षणं माता पित्यांची आहे तशी संततीमध्ये संक्रमित होत असतात, त्यांना आपण काय म्हणतोय, साम्य. आणि काही लक्षणं माता पित्यांमध्ये नसतात पण संततीमध्ये आढळून येतात, त्यांना आपण म्हणतो भेद. आणि हे सगळं आपल्याला डीएनएच्या रेणूमध्ये असणारे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याच्या रचनेनुसार आणि त्याच्या क्रमवार पद्धतीनुसार आपल्याला ते आढळून येतात. तर यामध्ये आपण पुस्तकामध्ये जे उदाहरण दिलं आहे ते वनस्पतीचं उदाहरण दिलंय. म्हणजे वाटाण्याच्या वनस्पतीमध्ये जे 7 लक्षणं आढळून येतात, तर त्या 7 लक्षणांमधून प्रभावी लक्षणं आणि अप्रभावी लक्षणं आपल्याला इथं दाखवलेली आहेत. आता यानंतर आहे गुणसूत्रे. गुणसूत्र जे असतात, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की प्रत्येक पेशीमध्ये काय असतो, ही पेशी घेतली आपण तर याच्या सेंटरला काय असतो, केंद्रक. आणि या केंद्रकामध्ये काय असतात, असे काय असतात, केंद्रक आम्ल असतात. आणि त्या केंद्रकांमध्ये केंद्रक आम्ल म्हणजेच ह्याच्यामध्ये काय असतो, DNA असतो. हा जो DNA आहे म्हणजेच डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. ॲक्च्युली बघा इथं ह्या DNA हा कुणाच्या आतमध्ये असतो, तर DNA हा गुणसूत्रांच्या आतमध्ये असतो. म्हणजे आपण जर विचार केला तर हा केंद्रक आहे, तर ह्या केंद्रकाच्या आतमध्ये काय असतात, गुणसूत्र असतात. आणि त्या गुणसूत्रांच्या आतमध्ये काय असतात, तर DNA असतो. की जो DNA हा काय आहे, जो DNA म्हणजेच हा काय आहे, मुख्य केंद्रक आम्ल आहे, की जो प्रत्येक गुणधर्म एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी काय असतो, जबाबदार असतो. आता म्हणून ही गुणसूत्र जे असतात ते केंद्रक आम्ल व प्रथिनांपासून बनलेले असतात. आणि गुणसूत्रांवर आधारित अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा जो आहे तो आपल्याला, हा आराखडा जो आहे तो आपण आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये हा प्रत्येक सजीवामध्ये, त्यातले काही आपल्याला उदाहरणं इथं दिलेले आहेत की मानवामध्ये गुणसूत्र किती असतात. तर मानवामध्ये विद्यार्थी मित्रांनो 46 गुणसूत्र असतात. बटाट्यामध्ये 48 गुणसूत्र असतात. खेकड्यामध्ये 200 गुणसूत्र असतात.
त्यानंतर गोल कृमीमध्ये 4 गुणसूत्र असतात आणि बेडूक या प्राण्यामध्ये 26 गुणसूत्र असतात. तर यानुसार गुणसूत्राचे जे प्रकार आहेत, तर गुणसूत्राचे प्रकार इथं आपल्याला जे 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते त्याच्या बिंदूच्या जागेनुसार आहेत. म्हणजेच आता आपण समोर बघतो ही आकृती, ह्या आकृतीमध्ये पाहताय तर गुणसूत्र जे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे हा काय आहे बघा, इथं जो दिसतोय आपल्याला हा काय आहे, याच्यामध्ये सेंट्रोमियर म्हणजे बिंदू हा बरोबर सेंटरला आहे आणि सेंटरला असल्यामुळे त्याचे 2 काय झालेले आहेत, सिस्टर क्रोमॅटिड तयार झालेले आहेत आणि म्हणून हा प्रकार जो आहे तो काय आहे, मध्य केंद्रीय आहे. म्हणजे तिथं मध्ये असल्यामुळं हा प्रकार जो दिसतोय आपल्याला पहिला प्रकार हा मध्य केंद्रीय आहे. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे आपण इथं पाहतोय की तो सेंट्रिओल आहे. तो काय आहे, एका बाजूला सरकलेला आहे आणि त्यामुळे त्याचा एक क्रोमॅटिड हा काय झालेला आहे, म्हणजे त्या गुणसूत्राचा एक भाग हा मोठा झाला आहे आणि एक छोटा झाला आहे, म्हणून आपण याला उपमध्य केंद्रीय असं म्हणतो. यानंतर तिसरा प्रकार जो आहे, यामध्ये गुणसूत्रामध्ये जर आपण पाहिलं तर सेंट्रिओल म्हणजेच बरोबर मधला बिंदू जो आहे तो पूर्णपणे एका कडेला गेलेला आहे. एका कडेला गेला आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, हा जो भाग आहे की हा जो बिंदू आहे याचा पूर्णपणे कडेला गेल्यामुळे एकच मोठा क्रोमॅटिड आपल्याला तयार झालेला दिसतोय, म्हणून आपण याला अग्रकेंद्री म्हणतो, अग्रकेंद्री. आणि त्यानंतर चौथा जो प्रकार आहे याच्यामध्ये गुणसूत्र जे आहे ते गुणसूत्र पूर्णपणे या गुणसूत्रामध्ये सेंट्रिओल जो आहे तो एका बाजूला सरकलेला आहे आणि त्यामुळे इथं हा भाग जो तयार झाला आहे तो अंत्यकेंद्रीय आहे. म्हणून इथं जे प्रकार दिसलेले आहेत ह्या प्रकारावरून आपण काय करू शकतो की गुणसूत्राचे 4 प्रकार असे आपण पाहिलेले आहेत. यानंतर आत्ताच मी तुम्हाला इथं गुणसूत्राची संख्या जी आहे म्हणजे सजीव आणि गुणसूत्रांची संख्या हे काय केलेले आहेत, सांगितलेले आहेत. त्यावरून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकताय. चौथा प्रश्न जो आहे, ही आकृती जी आहे ती एका गुणसूत्राची आकृती आहे. ह्या आकृतीमध्ये गुणसूत्राचा जो मध्ये बिंदू असतो त्याला गुणसूत्र बिंदू असे म्हणतात. म्हणजे आपण हीच आकृती जर पाहिली तर या भागाला काय म्हणतो आपण, गुणसूत्र बिंदू, म्हणजे जो गुणसूत्र बिंदू बरोबर सेंटरला असतो. त्यानंतर ह्या वरती ज्या दिसत आहेत म्हणजे क्रोमॅटिड्स म्हणजे त्याला म्हणायचं गुणसूत्र भुजा. त्यानंतर याच्यामध्ये ही वरची जी भुजा दिसतीये ही पी भुजा आहे आणि खाली जी भुजा आहे इथं ही क्यू भुजा आहे आणि हा DNA रेणू आहे. म्हणजे ह्याच्या आतमध्ये काय असतात, ह्या क्यू भुजाच्या आतमध्ये जे कॉइलिंगच्या रूपात दाखवलेला आहे तो काय आहे, DNA आहे. तर या पद्धतीने आपण 9वीच्या पुस्तकामध्ये ह्या आकृत्या दिलेल्या आहेत. यांचा वहीमध्ये काय करायचं आहे, हातानं वहीमध्ये आकृती काढायची आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. यानंतर खाली प्रश्न 5वा जो दिलाय, आकृतीला नावे द्या. तर ह्यामध्ये ही वरती दाखवली आहे ही काय आहे, हा म्हणजे एक काय आहे, पेशी आहे. मग ती अमिबा असेल तर त्यातला खाली जो दाखवला एरोनी ही पेशी आहे, मग ते अमिबा असेल. तर याच्यानंतर हा त्यातला काय आहे, केंद्रक दाखवलाय. तो केंद्रक इथं लार्ज रूपात दाखवलाय म्हणजे हे काय आहे, गुणसूत्र आहे आणि त्या गुणसूत्रामध्ये हा काय आहे, DNA आहे. तर या पद्धतीने आपण पुस्तकामधून मागच्या 9वीच्या पुस्तकामधून आपण जर ह्या सगळ्या आकृत्यांचा आपण काय केला म्हणजे सराव केला तर नक्कीच आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तर देता येतात. आता प्रश्न 6व्यामध्ये तुम्ही काळजीपूर्वक ऑब्झर्व केला तर इथं DNAची प्रतिकृती दिलेली आहे आणि ह्या DNAच्या प्रतिकृतीमध्ये आपण पाहिलं तर या प्रतिकृतीत न्यूक्लियोटाइडचे 2 समांतर धागे एकमेकांभोवती लपेटलेले असतात. यास कोणती रचना म्हणतात, तर ही वॅटसन आणि क्रिकचं मॉडेल आहे हे आणि ह्यामध्ये दोन्ही न्यूक्लियोटाइडचे 2 समांतर धागे एकमेकांमध्ये लपेटलेले आहेत. यानंतर नायट्रोजनयुक्त पदार्थांची नावे लिहा. त्यानंतर DNAचा प्रत्येक खांब कशाने बनलेला आहे, तर हे पॉलिपेप्टाइड चेन्स आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाहिलंय की ॲडिनिन नेहमी लक्षात ठेवायचं, एकूण 4 न्यूक्लियोटाइड्स असतात.
त्यापैकी ॲडिनिन जो आहे तो नेहमी लक्षात ठेवायचं, ॲडिनिन हा नेहमी थायमिनशी काय करतो, बंध निर्माण करतो. आणि सायटोसिन हा नेहमी काय करतो, ग्वानिनशी काय करतो, बंध निर्माण करतो. आणि त्यामुळं इथं ह्या आन्सर्स पण आपण लिहू शकताय. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 7वा जो आहे याच्यामध्ये आपण पाहिलं तर तुम्ही RNAचे जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार म्हणजे आपण 9वीमध्ये पाहिलेले आहेत. rRNA म्हणजे रायबोझोमल RNA, mRNA म्हणजे मेसेंजर RNA आणि tRNA म्हणजेच काय आहे, ट्रान्सफर RNA. म्हणजे आपण पाहिलं मुलांनो की सरळ पट्टीसारखी रेषा जी असते आणि त्याच्यावरती आपण असे जर हे न्यूक्लियोटाइड्स दाखवले तर हा काय असतो, mRNA असतो. त्यानंतर रायबोझोमल RNA जो असतो तर रायबोझोमल RNA पाहिला आपण तर ह्याच्यामध्ये हा रायबोझोमचे 2 सब युनिट असतात आणि त्याच्यामध्ये जो RNA दिसतोय तो रायबोझोमल RNA. आणि tRNA जे आहे तर tRNA मध्ये हे जसं हेअरपिन मॉडेल असतं तर ह्या हेअरपिन मॉडेलप्रमाणे हा tRNA असतो. म्हणजे त्याला खाली इथं काय असतात, अँटीकोडॉन असतात आणि अँटीकोडॉन नंतर इथं वरती त्याला काय असतात, त्याची अशी रचना असते आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हेअरपिन मॉडेल. तर यावरून आपण हा प्रश्न सोडवू शकता. याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्यामध्ये कोणतीही अडचण येत असेल तर ह्याच्यासाठी खाली तुम्हाला पुन्हा अधिक अभ्यासासाठी ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या ओपन करून तुम्ही हे आन्सर शोधू शकताय. यानंतर कृतीपत्रिका 2 जी आहे ह्यामध्ये मेंडल यांनी अनुवंशिकतेचे जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्यामध्ये मेंडलचा एकसंकर संततीचा प्रयोग आहे आणि दुसरा आहे मेंडलच्या द्विसंकर संततीचा प्रयोग. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहतो की माता पित्यांकडून संततीमध्ये समान प्रमाणात जे जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात यावरून अनुवंशिकतेचे सिद्धांत याच्यावर आधारलेले आहेत. यामध्ये एकसंकर म्हणजे फक्त एकच गुणधर्मामध्ये जर संकर घडवून आणला असेल तर तो एकसंकर, आणि द्विसंकर म्हणजे ज्याच्यामध्ये 2 गुणधर्म घेतलेले आहेत, 2 प्रभावी आणि त्याच्या विरुद्ध 2 अप्रभावी, अशा गुणधर्मांमध्ये जेव्हा संकर घडवून आणलेला असतो तर त्याला आपण काय म्हणतो, द्विसंकर संतती. आता याच्यामध्ये त्याच्यावरून मिळणारी जी गुणोत्तरं आहेत तर जी जनुकावरून जी गुणोत्तरं काढलेली असतात त्याला जनुकविधा आणि स्वरूपावरून म्हणजे बाह्य स्वरूपावरून जे गुणोत्तर मांडलेले असतात त्याला स्वरूपविधा गुणोत्तर असं म्हणतात. आता याच्यावरून आपण पाहिलं तर मेंडलच्या एकसंकर संततीमध्ये फक्त विरुद्ध लक्षणांच्या एकाच जोडीचा अभ्यास केलेला असतो. उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे बघा, उंच असणारी झाडं, म्हणजे आपण हे वाटाण्याच्या झाडावरती हा प्रयोग केलेला आहे. आणि मग याच्यामध्ये उंच असणारी झाडं म्हणजे टॉल प्लांट्स आपण घेतो, म्हणून त्याला आपण काय करतो, युग्मक कॅपिटल T घेतो. आणि बुटकी असणारी झाडं म्हणजे ज्याला आपण डॉर्फ प्लांट म्हणतो, म्हणजे याला आपण स्मॉल टी हे काय करतो, जनुक घेतो, म्हणजे युग्मक घेतो. आता याच्यानंतर आपण जर द्विसंकर संततीचा विचार केला तर द्विसंकर संततीमध्ये लक्षणांच्या जोड्या ज्या आपण त्यामध्ये घेतो तर विरुद्ध लक्षणांच्या 2 जोड्या घेतल्या तर त्याला द्वि म्हणायचं आहे. द्वि म्हणजे 2, द्विसंकर संततीमध्ये. आता आपल्याला इथं समोर जे उदाहरण दिसतंय की गोल पिवळ्या रंगाच्या बिया, म्हणजे गोल हा काय झाला, त्याचा आकार झाला, आणि पिवळा हा काय झाला, रंग झाला. मग गोल आकार घेतो म्हणून त्याला आपण म्हणतो कॅपिटल आर, म्हणजे घेताना हे समयुग्मन जे असल्यामुळं ते काय करायचं आहे, जोडीनं घ्यायचं आहे, म्हणून त्याला गोल म्हटलं की गोल हा एक काय झाला, त्यातलं लक्षण झालं, म्हणजे ते कॅपिटल आर, आणि पिवळा हा रंग झाला, म्हणजे इथं 2 लक्षणं एकत्र केली आपण, गोल हा आकार आणि पिवळा हा रंग, आणि त्यामुळे इथं येलो कलरवरून कॅपिटल Y घेतलाय आणि त्यामुळे इथं कॅपिटल आर, कॅपिटल वाय हे काय झालेलं आहे, हे प्रभावी लक्षण आहे. आणि प्रभावी लक्षण नेहमी लिहिताना हा नियमच आहे की प्रभावी लक्षण लिहित असताना नेहमी तो काय करायचा आहे की कॅपिटल लेटरने लिहायचं आहे. आणि अप्रभावी जे असतात, उदाहरणार्थ त्याच्या विरुद्ध लक्षणांची जोडी जी आहे ती म्हणजे जिथं गोल बियांची विरुद्ध लक्षणांची जोडी जी आहे ती सुरकुतलेल्या बिया, आणि सुरकुतलेल्या बियांना आपण काय करायचं आहे, स्मॉल आर हे युग्मक वापरायचं आहे, आणि त्यामुळं स्मॉल आर. आणि आता पिवळ्या लक्षणांच्या विरुद्ध लक्षणं जी आहे ती हिरव्या बिया, आणि म्हणून त्याला स्मॉल वाय हा काय करायचा आहे, आपण युग्मक घ्यायचा आहे, आणि याच्यावरून हा द्विसंकर
आपण इथं काय करायचं आहे, मांडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण हे काळजीपूर्वक जर आपण केलं तर नक्की आपल्याला ह्यातली सगळी उत्तरं सापडतात. आता ह्याच्यामध्ये जनक पिढी ह्याच्यावरून म्हणजे एकसंकर संततीमध्ये सुद्धा तुम्ही विरुद्ध लक्षणांची एकच कोणती पण जोडी घेऊन त्याचा संकर घडवून आणला तर त्याच्यामध्ये जनक पिढी P1 मध्ये काय येणार आहे आणि त्याच्यानंतर स्वरूप विधा गुणोत्तर आणि जनुक विधा गुणोत्तर, तर ह्यामध्ये आपल्याला ही उत्तरं सहज लिहिता येतील. यानंतर आपण जर पाहिलं की आता इथं जसं दाखवलेलं आहे बघा की मानवामध्ये प्रभावी लक्षण आणि अप्रभावी वैशिष्ट्यांची जी नावं लिहायची आहेत. म्हणजे आता जास्त करून प्रभावी लक्षणं मी मगाशीच बोलले की जे गुणधर्म जास्त एक्सप्रेस होतात तर ती लक्षणं काय असतात, प्रभावी, आणि जे कमी एक्सप्रेस होतात ती काय असतात, अप्रभावी असतात. यामध्ये दुमडणारी जीव जी प्रभावी लक्षण आहे, पण अप्रभावी काय आहे मग, न दुमडणारी जीव. न दुमडणारी जीभ म्हणजे काही लोकांच्या मध्ये, फक्त काहीच लोकांच्या मध्ये जीभ जी आहे ती दुमडू शकत नाही, म्हणजे न दुमडणारी जीभ ही अप्रभावी आहे. त्यानंतर हातावर केस नसणे, म्हणजे ॲक्च्युली आपण पाहिलं तर आपण सस्तन प्राणी आहोत आणि मग सस्तन प्राण्यांच्या शरीरावरती केस असतात आणि त्यामुळं हातावर केस नसणे हे अप्रभावी आहे. म्हणजे असं दुर्मिळच लोक असतात की ज्यांच्या हातावर केस नाही आहेत, म्हणून ते अप्रभावी लक्षण आहे. आणि मोस्टली सगळ्या लोकांच्या हातावरती केस असतात म्हणून हे प्रभावी लक्षण आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा आपण प्रभावी आणि अप्रभावी लक्षणं कोणकोणती आहेत हे आपण अभ्यासू शकता. मागच्या वर्षी अभ्यासलेलंच आहे, ते बघून व्यवस्थित विचार करूनच ह्याच्यामध्ये ह्या तक्त्यामध्ये माहिती भरायची आहे. जसं उदाहरणार्थ पुढचं दिलेलं आहे, काळे व कुरळे केस हे प्रभावी आहेत. म्हणजे मोस्टली सगळ्या लोकांचे केस काळे असतात आणि कुरळे बऱ्याच जणांचे असतात. अप्रभावी लक्षणामध्ये भुरे केस आणि सरळ केस. त्यानंतर भुरे म्हणजे हा रंग दिलाय आणि ते अप्रभावी लक्षण आहे. त्यानंतर कानाची मोकळी पाकळी म्हणजे पाळी, कानाची पाळी जी आहे ते काही जणांची काय असते तर चिकटलेली असते, तर चिकटलेली पाळी हे काही जणांच्या मध्ये असतं म्हणून ते अप्रभावी लक्षण आहे. आणि जास्त लोकांच्या मध्ये काय दिसतं की ही पाळी काय असते, कानाची मोकळी पाळी दिसून येते, ती काय आहे, प्रभावी लक्षण आहे. आणि या पद्धतीने आपण काय करायचं आहे, आपण ही कृतीपत्रिका सोडवायची आहे. आता यानंतर मेंडलच्या एकसंकर संततीच्या प्रयोगातील रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा तर प्रश्न एकदम सोपा आहे, कारण इथं जसं दिलंय जनक पिढी P1 मध्ये स्वरूप विधा गुणोत्तर दिलेले आहे उंच झाडे, आणि त्याचा क्रॉस कुणाशी केला आहे, संकर केला आहे बुटक्या झाडांशी. आणि याचं जे इथं काय जे सूत्र वापरलेलं आहे, युग्मक वापरलेलं आहे ते कॅपिटल टी स्मॉल टी. याच्यावरून याचा गुणधर्म जो याच्यातून मिळतोय आपल्याला तो काय आहे, कॅपिटल टी हे युग्मक आहे, युग्मक प्रभावीचं आहे, आणि स्मॉल टी हे काय आहे अप्रभावीचं. हे दोन्ही एकत्र केल्यानंतर इथं काय येणार आहे, नेहमी आपण लिहिताना जे प्रभावी लक्षण आहे ते अगोदर लिहायचं आणि मग अप्रभावी असं काय करायचं आहे, लिहायचं आहे. यानंतर म्हणजे इथं स्वरूप विधा जे आहे, आता इथं आपण जर बघितलं तर कॅपिटल टी हा स्मॉल टी वरती डॉमिनंट असल्यामुळे, कॅपिटल टी हा प्रभावी असल्यामुळं आपल्याला या उत्तरामध्ये ह्या घटकामध्ये उत्तर येणार आहे. सगळी झाडं ही पहिल्या जनरेशनमध्ये काय दिसणार आहेत, उंचच दिसणार आहेत, म्हणजे टॉल प्लांट्सच आढळून येणार आहेत. आता यानंतर आपण पुढे बघितलं तर F1चंच काय केलेलं आहे, इथं सेल्फिंग केलेलं आहे, स्वयंपरागन. आणि या स्वयंपरागनमध्ये आपण बघितलं तर इथं काय करायचं असतं, F1चं सेल्फिंग करायचं, F2 मध्ये F1चं सेल्फिंग करावायचं असल्यामुळं इथं काय झालेलं आहे बघा की कॅपिटल टी आणि स्मॉल टी ह्या युग्मकांचं हे पुयुग्मक आहेत आणि तेच स्त्री युग्मकाशी इथं पहिला क्रॉस करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मोनोहायब्रिड म्हणजेच एकसंकर संततीमध्ये आपण पहिल्यांदा जी संतानीय पिढी दुसरी पिढी जी काढतोय त्याच्यामध्ये इथं आपण काय करायचं, ह्या कॅपिटल टी आणि ह्या कॅपिटल टीचा क्रॉस करून आपण इथं लिहायचं आहे. तर इथं हा क्रॉस काय येणार आहे, कॅपिटल टी. त्यानंतर हा कॅपिटल टी आणि ह्या स्मॉल टीचा क्रॉस इथं लिहायचा आहे.
त्यानंतर हा कॅपिटल टी हा स्मॉल टीचा क्रॉस इथं लिहायचा आहे आणि ह्या स्मॉल टी आणि हा स्मॉल टीचं काय करायचं आहे, युग्मक इथं लिहायचं आहे. आता यानंतर पुढं आपण यावरून निघणारे म्हणजे त्यानंतर लक्षणं आणि त्यांचा प्रकार, म्हणजे आता इथं जसं आपण उदाहरण दिलेलं आहे स्मॉल टी म्हणजे असेल तर ते समयुग्मन जे आहेत, पण ते काय आहेत, शुद्ध अप्रभावी आहेत. तसं कॅपिटल टी हे काय आहेत, समयुग्मन जीच आहेत. सम म्हणजे समान, इथं दोन्ही युग्मक समानच आहेत, पण ती शुद्धपणे काय आहेत, शुद्ध प्रभावी लक्षण आहे. त्या पद्धतीनं खाली मिश्र प्रकार आहे, म्हणजे ते विषमयुग कॅपिटल टी स्मॉल टी हे विषमयुग्मन जे आहेत. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं द्विसंकर संततीचा पण प्रयोगाचा तक्ता इथे एक उदाहरण जे सोडवून दिलेलं आहे आणि त्याच्यावरून पूर्णपणे उदाहरण सोडवून दिलेलं आहे आणि याच्यावरून आपण ओळखायचं आहे की स्वरूप विधा गुणोत्तर आणि जनुक विधा गुणोत्तरावरून हे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेत. यानंतर याच्यासाठी आपल्याला अधिक अभ्यासासाठी इथे लिंक्स दिलेल्या आहेत, त्या लिंकचा आपण वापर करायचा आहे. यानंतर कृतीपत्रिका जी 3 दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या 3 कृतीपत्रिका आपण 11 जुलैपर्यंत सोडवायच्या आहेत. यामध्ये आपण 2 दिवसाला एक जरी कृतीपत्रिका सोडवली तरी सुद्धा चालेल. आता याच्यानंतर कृतीपत्रिका 3 जी आहे तर याच्यामध्ये अनुवंशिक विकृतींचा समावेश केलेला आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्र असतात. ह्या 46 गुणसूत्र म्हणजेच लक्षात आलं का बघा, प्रत्येक पेशीमध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात आणि त्या 23 गुणसूत्रांच्या जोड्यांमध्ये एका जरी ठिकाणी बिघाड निर्माण झाला तर जनुकीय विकृती निर्माण होतात आणि त्यामुळे अनेक रोग होऊ शकतात. तर त्याच्यासाठी आपण असे कोणकोणते विकार आहेत किंवा आजार आहेत त्यांना आपण अनुवंशिक आजार म्हणतो. तर हे आजार किंवा शारीरिक व्यंग जे आहेत त्याचा आपण आता इथं काय करायचे आहे, ह्या क्षमता आपण या कृतीपत्रिकेतून समजून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण मी आत्ताच बोलले तसं मानवामध्ये 46 गुणसूत्र असतात आणि ती 23 गुणसूत्रांच्या जोड्यांच्या रूपात रचलेली असतात. तर याच्यामध्ये 23 जोड्यांपैकी 22 जोड्या ज्या असतात ते अलिंगी गुणसूत्र असतात आणि एक जोडी जी असते ती काय असते, लिंग गुणसूत्राची असते. म्हणजे जर स्त्री असेल तर तिच्याकडे X आणि X गुणसूत्र आणि जर पुरुष असेल तर X आणि Y गुणसूत्र अशी गुणसूत्राची 23वी जोडी असते. ह्या गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे ज्या विकृती आहेत त्यामध्ये डाऊन्स सिंड्रोम आहे किंवा मंगोलिकता, टर्नर सिंड्रोम आहे. टर्नर सिंड्रोम मध्ये मुलांनो हा जो सिंड्रोम तयार झाला आहे तो फक्त एक गुणसूत्राच्या अभावामुळे एकूण टर्नर सिंड्रोम असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 45 गुणसूत्र असतात. त्यानंतर क्लाइनफिल्टर सिंड्रोम जो आहे तो एक गुणसूत्र जास्त असल्यामुळे, म्हणजेच इथं 44 हे अलिंगी गुणसूत्र झाली आणि XXY म्हणजे इथं एक गुणसूत्र जास्त आहे, म्हणजे एकूण 47 गुणसूत्र झाल्यामुळं हा रोग होतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, गुणसूत्र जर 46 असेल तरच तो नॉर्मल व्यक्ती असो, सामान्य माणूस. पण जर एक जरी गुणसूत्र जास्त झाला तरी ती विकृती ठरते आणि एक जरी गुणसूत्र कमी झालं तरी सुद्धा ती विकृती असते आणि त्यामुळं असे विकार होतात. आता याच्यावरून आपल्याला काय केलेलं आहे, तिथं प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये एक जनुकीय परिवर्तनामुळे होणारे रोग म्हणजे त्यामध्ये वर्णकहीनता. काही वेळेला आपण बघतो काही लोकांच्या मध्ये ते पूर्ण त्वचा जे असते तर त्याच्यामध्ये मेलॅनिन पिगमेंट्स जे असतात तर ते ॲब्सेंट असल्यामुळे म्हणजे नसल्यामुळं पूर्ण शरीर हे पांढरं दिसतं. त्यानंतर दात्रपेशी पांडुरोग जो आहे, सिकल सेल ॲनिमिया, ही सुद्धा मुलांनो उत्परिवर्तनामुळं होणारा हा रोग आहे. ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं सिकल सेल ॲनिमिया म्हणजे आपण बघतो की क्षय, रक्तक्षय, आणि सिकल सेल याचा अर्थच आहे मुलांनो की आपल्या ज्याला हा रोग झालेला आहे त्यांच्या लाल रक्तपेशीमध्ये जो हिमोग्लोबिन नावाचा प्रथिन आहे की त्याचा आकार हा काय होतो, पूर्णपणे बदलतो
आणि तो आकार यस शेपड बनतो, यस आकाराचा बनतो आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, दात्रपेशी म्हणजे हा आजार बनतो आणि त्यामुळं त्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि त्यामुळं हा रोग जो आहे तो सिकल सेल ॲनिमिया हा रोग जो आहे तो जनरली हा रोग ही विकृती जी आहे तर ती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असते आणि म्हणून हा रोग जो आहे तो त्याला दात्रपेशी पांडुरोग म्हटलं. हे एक जनुकीय उत्परिवर्तनामुळं म्हणजेच उत्परिवर्तन म्हणजेच अचानक जे सडन चेंजेस होतात, म्युटेशन, याच्यामुळं घडून येतो आणि त्यामुळं ह्या रोगांविषयी लक्षात ठेवायचं, जागृती होत असते. त्यानंतर पुढचं आहे तंतुकणिकीय विकृती, उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती. त्यानंतर ह्याच्यावरती इथं आपल्याला काही चित्र दिलेत आणि त्या विकृतींची नावं लिहायला सांगितलेली आहेत. इयत्ता 9वीच्या विज्ञानमध्ये जे अनुवंशिकता व परिवर्तन या धड्यामध्ये ह्याच्या सगळ्याची आपल्याला उत्तरं आहेत. तर यानंतर म्हणजेच आता इथे जे प्रश्न विचारलेले आहेत, काही अप्लाइड टाईपचे जे प्रश्न आहेत त्याची सुद्धा माहिती आपण इथं खाली दिलेल्या ज्या लिंक्स आहेत याच्यावरून आपण काय करायचे, ही उत्तरं शोधायची आहेत आणि हे 3ही कृतीपत्रिका आपण आपल्या वहीमध्ये लिहून काढावयाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 11 जुलैपर्यंत ह्या 3 कृतीपत्रिका सोडवल्यानंतर 15 जुलैपर्यंत आपण उरलेल्या कृतीपत्रिका सोडवून त्याच्यावरती आपली पहिली चाचणी होणार आहे. इथं आपण आज थांबूया. धन्यवाद.